नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 2025 हे कोणत्या बैलाने गाजवलं. आता पाहायला गेलं तर 2025 हे वर्ष आता सध्या संपतच आलेलं आहे. पण आता पासून जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यामध्ये कोणकोणत्या बैलाने हे 2025 गाजवलं, कोणकोणत्या नंदीवरती हिंद केसरीचा मान आहे. म्हणजे कारण काय की एक आठवणीत व्हिडिओ असावा, म्हणजे 2025 मध्ये कधीतरी आपण बघितलं तर बाबा आपल्या मुलाने बघितलं, नातेवाईकांनी बघितलं तर 2025 ही कोणत्या बैलाने गाजवलं ह्याच्या हेतूने आज मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता ह्याच्यावरती जे क्रमवारी दिले ते कमी जास्त प्रमाणामध्ये मी कोणत्याही नंदीला कमी समजत नाही. फक्त समजण्यासाठी मी क्रमांक 1, 2, 3 अशा प्रमाणे दिलेत. तर कोणत्याही नंदीला तुम्ही कमी समजू नका. जर कमी जास्त माझ्याकडून चुकीची वक्तव्य गेल्यास तर मी अगोदरच दिलगिरी व्यक्त करतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या नंदीने 2025 हे 2025 देखील अतिशय चांगल्या प्रकारे गेलं. या मैदानामध्ये पाहायला गेलं तर फॉर्च्युनरचं मैदान झालं, नंतर तिथं मोठमोठी बक्षीस झाली. नंतर जे कासेगाव आहे, कासेगाव मध्ये देखील त्याच्या अगोदर 1 BHKचं मैदान झालं. तर त्याच्यानंतर हिंद केसरी मैदान देखील तिथं मिळाला 2025 साली. त्याच्यानंतर माळशिरसला हिंद केसरी मैदान झालं. नंतर पाहायला गेलं तर पेडगावला हिंद केसरी मैदान झालं. त्यानंतर पुसेगावला हिंद केसरी मैदान झालं. कोणी कोणी तिथे 1 नंबरचा मानकरी कोणाच्या नावावरती वडकीला हिंद केसरी मैदान झालं. नंतर कोरेगावला हिंद केसरी मैदान झालं. तर इथं प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण आहे, कोणाच्या नावावरती, हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही कासेगावला मैदान झालं होतं त्या कासेगावच्या मैदानामध्ये सगळ्यात तिथं 2025 मध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी झाली ती जोडी, ती म्हणजे शंभू आणि त्यांचा घरचा साज तो म्हणजे चिमण्या. ते देते हिंद केसरीचा मान त्यांच्या नावावरती अतिशय चांगल्या प्रकारे जोडी धावली होती आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकर पटलं होतं. आणि शंभू त्याच्या अगोदर देखील 1 BHK फ्लॅटचा मानकर देखील होता आणि सलग त्या 2 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान शंभूच्या नावावरती आणि चिमण्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावला होता. त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर जे माळशिरसला मैदान झालं होतं त्या माळशिरसच्या मैदानामध्ये रैना आणि सावकर या हिंद केसरी मैदानामध्ये 2025 मध्ये प्रथम क्रमांकाची मानकर झाली होती. या मैदानामध्ये रैना आणि सावकर देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती आणि जे गट सेमी फायनल काढून ते माळशिरसचा जो हिंद केसरीचा मान आहे तो त्यांच्या नावावरती आहे. नंतर पाहायला गेलं तर जे पेडगावला मैदान झालं होतं, जवळजवळ इथं 1200-1000 गाड्या येतात. तर या गाड्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मान कोणाला आहे तर हे तुम्हाला तर माहित असेल, काही लोकांना माहित नसेल, पण सांगूयात तो म्हणजे जे हेमंत शेठ फुलोरी द्वारलीकरांचा हरणे, द्वारलीकरांच्या हरण्याच्या नावावरती आणि पाहिलं तर आरोही पंकज घाडगे यांच्या शिरसोडीकरांच्या रायफल यांच्यावरती प्रथम क्रमांकाचा मान पेडगावच्या नावावरती आहे. दुसरं पाहिलं गेलं तर वडकीला जे 25 ला मैदान झालं होतं त्याच्या अगोदर 2024 ला झालं. आता वडकीचं ह्या वर्षीचा मान कोणाच्या नावावरती ते तर आहे पाहायला गेलं तर आपल्याला प्रथम क्रमांकाचा मान आहे तो म्हणजे लखन आणि त्याच्यासोबत असणार आहे शेवळाबांचा पाकऱ्या, हा वडकीचा मान त्याच्यावरती. आणि त्याच्या अगोदर पाहायला गेलं तर मथुर आणि शिरसोडीकरांच्या रायफलचा तिथे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक झाला होता. त्याच्यानंतर ह्या वर्षी पाहायला गेलं तर आपला छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर वडकीकरांचा पाकऱ्या हे ते हिंदी केसरी मैदानाचे मानकर झाले होते. आता त्याच्यानंतर पाहायला गेलं तर दुसरं पाहायला गेलं तर हे नंदीने अतिशय चांगल्या प्रकारे 2025 गाजवलं. त्यानंतर पाहायला गेलं तर आपल्याला बिंजोडचा बच्चा मथुर. मित्रांनो, मथुर बैलाबद्दल सांगायबद्दल तर अतिशय चांगल्या प्रकारे 2025 हे वर्ष त्या नंदीने गाजवलं. तर मित्रांनो पाहायला गेलं तर अनेक बिंजोड देखील त्यांनी जिंकल्या. हिदोटणीची बिंजोड असेल, म्हणजे ज्या काही गावाची त्याला नाव घेता येत नाहीत, पण जवळजवळ 30 ते 40 बिंजोड या वर्षी त्याने जिंकलेले आहेत. नंतर पाहिलं तर घाटावर देखील ते अतिशय चांगल्या प्रकारे धिंगाणा घातलेला आहे. ज्या वेळेस हिंद केसरी मैदान असतील, मोठ्या मोठ्या मैदानामध्ये मथुर घाटावर धावण्यासाठी येत असतो आणि जेव्हा जेव्हा घाटावर येत असतो तेव्हा गुलाल प्राप्त करून जातच असतो. मित्रांनो, प्रथम क्रमांकाचा मानकरी थोडेफार होतं, पण जास्तीत जास्त गुलालामध्ये राहण्याचं प्रमाण मथुरचं जास्तीत जास्त असतंच. जेव्हा जेव्हा राहुलबाई मैदानामध्ये येतात तेव्हा मथुर मालकाच्या इज्जतीसाठी पळतो आणि 2025 अतिशय चांगल्या प्रकारे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा 2025चं वर्ष हे मथुरच्या आयुष्यातलं महत्वाचं असेल. त्यानंतर पाहूयात तो म्हणजे दादा सरकारचा सर्जा. आता पाहिलं तर ह्या चालू वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे धावतो, त्यानं अनेक मैदानी गाजवले आहेत. आता पाहायला गेलं तर पंढरनाथ फडके यांचा सर्जा अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. त्यामध्ये पाहिलं तर अर्जुन आणि सर्जा देखील अतिशय प्रकारे धावले होते. नंतर पाहिलं गेलं तर चिक्या आणि सर्जा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावले होते. आणि जे मायनेला मैदान झालं होतं, मायनेच्या मैदानामध्ये देखील दादा सरकार यांचा सर्जाने तिथं प्रथम क्रमांकाचा मान पटकवला होता. त्यानंतर श्रीनाथ केसरी जे फॉर्च्युनरचं मैदान झालं होतं त्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये देखील आपल्या विक्रमादित्य बकासूरच्या सोबत धावून त्याने देखील तिथं 4र्थ क्रमांक पटकवला होता. मित्रांनो, सर्जा देखील अतिशय चांगल्या प्रकारे आत्ताच उजेडात आलाय 3 ते 4 महिन्यात.
तर अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय आणि पुढील भविष्य देखील अतिशय त्याचं चांगलं आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर पाहूयात तो म्हणजे चिमण्या. चिमण्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावणारा बैल आहे. जेव्हा जवळजवळ त्याच्या नावावरती 2025 मध्ये जवळजवळ 10 ते 15 मैदान एक नंबरचा मानकरी आहे. त्यानंतर पहिले जे कासेगावला मैदान झालं होतं त्या कासेगाव मैदानामध्ये देखील हिंद केसरीचा मान त्याच्या नावावरती. चिमण्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे जवळजवळ 60 ते 70 लाख रुपयांची खरेदी आणि जसं पैसे दिले त्याच्या बदल्यात देखील चिमण्या सारखी मालकासाठी धावत असतो. त्यानंतर पाहायला गेलं तर ज्यानं बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास करून ठेवला, ज्यानं आता तुम्ही माहीतच असेल, ज्या छोट्या मुलाला जर विचारलं तर त्या नंदीचं नाव सांगतो, तो म्हणजे पाहायला गेलं तर सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर. विक्रमादित्य बकासूर देखील 2025 हे अतिशय चांगल्या प्रकारे गाजवलं. तर अनेक जे छोटे मोठे मैदान आहेत, मायनी असेल, नंतर चोराडे असेल, नंतर जे काय शिराळा भागात जे मैदान होतात, सांगली भागात जे मैदान होतात, त्यादा अनेकदा नवीन नंदीला घेऊन प्रथम क्रमांकाचा मान त्याच्या नावावरती आहे. तर बकासूर देखील अतिशय चांगल्या प्रकारे 2025 त्यानं गाजवलेला आहे. जे माळशिरसला मैदान झालं होतं त्या माळशिरसच्या मैदानामध्ये देखील तिथे देखील कारंडीकरांच्या चिक्याबरोबर आणि पाहायला गेलं तर आपला विक्रमादित्य बकासूर हिंद केसरीचा मान त्याच्यावरती आहे. आता दुसरं झालं ही आता बकासूर बद्दल अतिशय चांगला इथं भरपूर इतिहास आहे. जवळजवळ ते 4 ते 5 वर्षापासून नंदी धावतो आणि अनेक असे इतिहास करून ठेवलेत त्याला पुसता येणार नाहीत. ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्राचा इतिहास लिहिला झालाय, ज्यावेळेस पहिल्या पानावर नाव हे मोठ्या लक्षानंतर बकासूरचं येईल असं मला वाटतं. त्यानंतर पाहायला गेलं तर सगळ्यात दुसरा पाहायला गेलं तर घोटकरांचा सर्जा 2025 मध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड असणारा नंदी आणि कित्येक वेळा प्रथम क्रमांकाचा मान त्याच्यावरती देखील आहे. अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. त्याला थोडीशी चांगल्या बैलाची साथ भेटली. आपल्या चिक्या आणि सर्जा कित्येक वेळा पळालेत आणि प्रथम क्रमांकाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी देखील तो आहे. नंतर आपल्या पाहायला गेलं तर जे पुसेगाव मैदान झालं होतं पाठीमागच्या वर्षी देखील बकासूर आणि पाहायला गेलं तर घोटकरांचा सर्जा ही प्रथम क्रमांकाला गाडी उतरली, पण गाडी फॉल झाली नाही, त्याला प्रथम क्रमांक देता आला नाही. पण तरी पण अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी घोटकरांचा सर्जाने ही आपल्या 2025 मध्ये केलेली आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर रुद्रा देखील अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. तो म्हणजे ज्यानं श्रीनाथ केसरी मैदान गाजवलं त्यानं द्वितीय क्रमांक पटकवला, तो म्हणजे रुद्रा देखील थार गाडीचा मानकरी झालेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर अतिशय ट्रेंडिंगला जोडे ते म्हणजे पाहायला गेलं तर ज्यावेळेस वडकी मैदानापासून जे पुसेगाव मैदान ट्रेंडिंगला जोडे आदत ते म्हणजे पाहायला गेलं तर नातेपुतेकरांचा सचिन आणि त्याच्यासोबत असणार श्रीनाथ ज्वेलर्स यांचा पाहायला गेलं तर लक्ष्य आणि सचिन वडकी मैदान गाजवलं. वडकी मैदानामध्ये पाहायला गेलं तर अतिशय चांगल्या प्रकारे गाडी पळाली. पाहायला गेलं तर मथुरला पराजित करून ही गाडी गुलालास पात्र झाली आणि वडकीच्या मैदानी हिंद केसरी मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकर ठरली. त्यानंतर ते झालं मैदान झालं तर लगेच एक 10-15 दिवसात पुसेगावचं देखील मैदान झालं आणि त्या पुसेगावच्या मैदानामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारे मैदान पार पडलं आणि त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान आपल्या ह्या आदत जोडील झाला. जवळजवळ 70 ते ज्यावेळेस पुसेगाव मैदान चालू होतं, जवळजवळ या मैदानाला 78 वर्ष पूर्ण झालेत. तेव्हापासून आदत जोडी कधीच प्रथम क्रमांकाचा मान या मैदानामध्ये नव्हता. पण पहिल्यांदाच इतिहासामध्ये असं झालंय ज्यामध्ये आदत आधीचा बैलजोड हा इतिहासामध्ये 78 वर्षानंतर प्रथम क्रमांकाचा मान या बैलजोडीवर गेलेला आहे आणि याचं देखील पुसेगावमध्ये ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या जोडीचं देखील नाव प्रामुख्याने घेतलं जाईल. आता दुसरं महत्वाचं पाहायला गेलं तर हे झाले आपले 3 फेऱ्यातली बैल. जे काय आता दुसरं पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये जे काय दुसरं सांगली भागात एक दुसरी शर्यत भरते, त्या नंदीचं देखील नाव आपलं घेणं देखील स्वाभाविक आहे. त्या नंदीने देखील शर्यत अतिशय प्रकारे चांगले गाजवले आहेत. ते म्हणजे पाहायला गेलं तर जे पट्टा पद्धत म्हणतात, जनरल शर्यत म्हणतात, त्या जनरल शर्यतीमध्ये देखील चांगल्या प्रकारे हे तिने कलाकुसर दाखवले. ते म्हणजे पाहायला गेलं तर ब्रेकबेल बैजान देखील अतिशय चांगल्या प्रकारे मैदान गाजवले आहेत. जवळजवळ 30 ते 40 मैदान त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान 2025 मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर श्रीनाथ केसरीमध्ये फॉर्च्युनरचा मानकरी आपल्याला बैजा देखील आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर हेलिकॉप्टर. आता हेलिकॉप्टर बैजा देखील सर्वांना माहित आहे. हेलिकॉप्टर बैजा सर्वांना माहित आहे कारण काय की जवळजवळ 50 ते 60 मैदान यातही पाहायला गेलं तर जे 2025 वर्षामध्ये 60 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी असेल. नंतर जे श्रीनाथ केसरी मैदान झालं होतं त्या श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये देखील फॉर्च्युनरचा मानकरी त्याच्यावरती आहे. दुसरं पाहायला गेलं तर जवळजवळ ट्रिपल म्हणजे काय श्रीनाथ केसरी चंद्रकांत मैदान भरवतात तर त्या मैदानामध्ये जवळजवळ पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष सलग तिसऱ्या वर्षाचा मान या हेलिकॉप्टरवर बैजाच्या नावावरती. पहिलं ट्रॅक्टरचा मान असेल, नंतर थार गाडीचा मानकरी असेल. ज्या गाडी ज्यावेळी चंद्रकांत दादांनी मैदान भरवलं त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान या हेलिकॉप्टर बैजावरती. हेलिकॉप्टर बैजाने देखील अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी कमवली.
जवळजवळ 100 ते 150 मैदान प्रथम क्रमांकाचा मान हेलिकॉप्टर या बैजावरती आहे. दुसरं पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं जे 2025 प्रामुख्यानं गाजवलं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन. मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारे आणि स्पीडनं धावणारा, एक शिस्तीनं धावणारा बैल तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मनोहर चव्हाण यांचा लखन. मित्रांनो, लखन बद्दल तुम्हाला माहितच आहे, अतिशय तळापासून ते ज्यावेळेस जे निकाल रेषेचं टोक असतं त्या टोकापर्यंत अतिशय वेगाने धावत असतो तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांचा लखन. लखन नंदीन देखील 2025 अतिशय चांगल्या प्रकारे धावलं. छोटी मोठी मैदान देखील जवळजवळ पाहायला गेलं तर 10 ते 15 मैदान छोटी मोठी मैदान गाजवले. आणि जे पाठ्यमागच्या 2025 मध्ये जे श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन छत्रपती आणि त्याच्यासोबत धावला होता तो म्हणजे हिंगोलीकरांचा सर्जा. मित्रांनो, सर्जा आणि लखन यामध्ये फॉर्च्युनरचा मानकरी झाला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर वडकी मैदान आणि वडकी मैदानात देखील हिंद केसरीचा 2025 चा मान छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि त्याच्यासोबत शेवळा आबांचा पाकऱ्या याच्यावरती गेला. आता हे मैदान देखील लखनच्या नावावरती झालं. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर जे पुसेगावचा मान आहे त्या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये तिथे देखील द्वितीय क्रमांकाचा मानकरी पंढरीनाथ फडके यांचा 10 सरकार सर्जा आणि त्याच्यासोबत धावला तो म्हणजे लखन. लखन देखील मला तर वाटते मनापासून लखन हे 2025 मैदान जे वर्ष आहे ते वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे त्याला लग गेलंय आणि त्याला साथ देखील चांगल्या प्रकारे नंदीची मिळाली आणि लखन हे 2025 न अतिशय चांगल्या प्रकारे धावला. तर मित्रांनो, याबद्दल अजून काही नंदीचे थोड्या म्हणजे नजर चुकीने नावे राहिले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि त्याच्यावरती देखील मी नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा.